नमस्कार, मी अक्षय शिंपी. नमस्कार, मी शुभांगी भुजबळ. वाचन व्रत या उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये आम्ही दोघंही आपल्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. मुग्धा गोडबोले रानडे यांचे मनापासून आभार की त्यांनी वाचनव्रतात सहभागी होण्यासाठी आम्हाला संधी दिली. आजचा दिवसही खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसाचं महत्त्व साधूनच आम्ही ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी लिहिलेलं सटायर फटार या पुस्तकावर आधारित आम्ही सादर करणार आहोत तुमच्यासमोर त्यांच्या लेखांचं वाचन. सर्वप्रथम आपल्या सगळ्या वाचनव्रतच्या रसिक श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्य ही संकल्पना आपल्याकडे वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे शोधलेली आहे, त्याचं अर्थनिर्णयन केलेलं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण पुढे गेलो की मागे आलो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण काय नवीन शोधू शकलो किंवा काय हाती असलेलं गवसलं किंवा नष्ट झालं, अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लेखक कवींनी स्वातंत्र्य ही संकल्पना शोधलेली आहे, अजूनही शोधतायत. ज्येष्ठ नाटककार शफाअत खान हे त्या महत्त्वाच्या विधान करणाऱ्या आणि भूमिका घेणाऱ्या लेखकांपैकी एक लेखक. शफाअत खानांनी आयुष्यभर नाट्यलेखन केलं, पण आता या टप्प्यावर त्यांनी लेखांची मालिका किंवा लेख हा साहित्य प्रकार धुंडाळायला सुरुवात केलेली आहे, जो नाटकापेक्षा अधिक नेमका, अधिक मर्यादित आणि मोजक्या शब्दातून मोठं विधान करणारा असतो. सटायर फटायर हे लेख सदर रूपात प्रकाशित झाले होते दैनिक लोकसत्तामधून 2012 या वर्षी, आणि त्याचं पुस्तक आत्ता प्रकाशित झालेलं आहे. पण हा लेखन प्रकार सरांनी जो हाताळलेला आहे, म्हणजे आतापर्यंत सर आपल्याला नाटककार म्हणूनच माहिती आहेत पूर्णपणे, म्हणजे राहिले दूरघर माझे सारखं नाटक असेल, शोभायात्रा सारखं नाटक असेल, भूमितीचा फार्स आहे, ही सगळी नाटकं आपल्याला माहिती आहेत. पण लेख हा प्रकार पहिल्यांदा कदाचित सरांनी सुद्धा हाताळलेला असेल, आणि तर हे पुस्तक आवर्जून तुम्ही वाचा. ह्याच्यात एकूण 26 लेख आहेत आणि त्या 26 लेखांमधले काही निवडक लेख आम्ही घेतोय. त्या निवडक लेखांमधला एक संपादित अंश आम्ही तुमच्यासमोर वाचणार आहोत. या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने. गेल्या 53 वर्षांपासून अर्थपूर्ण पुस्तकं या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत. आणि माझ्यासाठी खूप आनंदाची आत्ता गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठीच की माझा मित्र जो माझ्याबरोबर आज सहवाचक आहे, तो आता लोकवाङ्मय गृहाचा संपादक आहे आणि त्याच्या संपादन काळातलं हे पहिलंच पुस्तक त्याने संपादित केलेलं. तर जरूर या पुस्तकातले लेख वाचा. एकूण 26 लेख आहेत. आणि दुसरे एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचा ब्लर्ब आहे. अशी अनेक कारणं आहेत हे पुस्तक वाचण्यासाठी, आणि त्यातले काही आता अंश आपण सादर करूया. सगळ्यात महत्त्वाची एक छोटीशी गोष्ट, 16 ऑगस्ट ही ज्येष्ठ कवी आणि ॲक्टिव्हिस्ट लोकवाङ्मयगृहाच्या पहिल्या संपादकांपैकी असलेले एक संपादक नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन. नुकतेच ज्येष्ठ चित्रकार आणि कवी श्रीधर अंभोरे आपल्याला सोडून गेले, आणि या दोघांनाही आजचा हा भाग आम्ही समर्पित करतो आहोत. धन्यवाद. सुरुवात करूया वाचनाला. सटायर फटायर हे सदर आणि पुस्तक यामध्ये बराच काळ लोटला. जग पुढे गेलं. आपण मागून पुढे आलो की पुढून मागे गेलो हे तपासणं गरजेचं आहे. मनातल्या मनात तपास सुरू असताना एक नाटक आठवलं. सुमारे 2,500-3,000 वर्षांपूर्वी ॲरिस्टोफेनिस नावाच्या ग्रीक नाटककारानं लायसिस्त्राता नावाचं एक मजेशीर विनोदी म्हणजे सटायरिस्टिक नाटक रचलेलं होतं. आजही त्या नाटकाचे जगभर प्रयोग होत असतात. अथेन्समधले पुरुष सतत युद्धात गुंतलेले असतात. युद्धात माणसं मरत, जखमी होत, पण युद्ध थांबत नसे. विध्वंस करण्याचा खेळ सतत सुरू असे. त्यांना युद्धाची चटकच लागली होती. नाटकाच्या नायिकेचं नाव लायसिस्त्राता. ती एक कणखर स्त्री आहे. युद्धात गुंतलेल्या पुरुषांना धडा शिकवण्यासाठी ती उभी राहते. स्त्रियांना गोळा करते. त्यांना युद्धविरोधी भूमिका घ्यायला भाग पाडते. आपल्या नवऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बायका संपावर जातात. युद्ध थांबत नाही, द्वेष संपत नाही, शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत नवऱ्यांना सेक्स आणि प्रेम नाकारलं जातं. आता दिवस बदलले.
आपल्याकडे काही दिवसांपूर्वीच दंगलीत बलात्कार केलेल्या पुरुषांची तुरुंगातून सुटका केली गेली. त्यांच्या बायकांनीच आरत्या ओवाळून आपापल्या नवऱ्यांचं जंगी स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी पेपरात फोटो आले, टी व्हीवर बातमी झळकली, सगळ्यांनाच आनंद झाला असं दिसत होतं. आता कसं आहे, आनंद दुःख, खरं खोटं, प्रेम द्वेष, मित्र शत्रू, चांगलं वाईट, सगळ्याचीच भेसळ झालेली आहे. आपण भेसळ युगात जगतो आहोत. आता मागे डोकावून बघताना जास्त गंमत वाटू शकेल. सटायरिसला सूर्य बुडाला याची भीती वाटत नाही. तो पहाटे उगवेल याची खात्री असते. पण माणसं बुडाली, समाज बुडाला तर काय, ही भीती त्याला सतत छळत असते. या भीतीपोटी तो लिहितो, शब्दांना धार काढत बसतो. डॉक्टर R.D. लईंग नावाचे एक मानसोपचार तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी मॅडनेसवर बरंच लिहिलेलं आहे. शब्दांशी खेळ खेळत सोप्या पद्धतीनं मॅडनेस उलगडून दाखवलेला आहे. मानसिक गुंते समजावून सांगितलेले आहेत. ते मॅडनेसला आजार मानत नाहीत. मॅडनेसची व्याख्या करताना ते म्हणतात, मॅडनेस इज जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी विच कॅन ब्रिंग स्पिरिच्युअल एनलाइटमेंट. या शब्दात त्यांनी मॅडनेसचा सन्मानच केलेला आहे. लईंग साहेबांनी अनेक प्रयोग केले, अनेकांवर उपचार केले. समाजाने वेडे ठरवलेले अनेक जण ठणठणीत बरे झाले. पण त्यातले शहाणे झालेले काही जण डॉक्टर लईंग हेच डोक्याने सटकलेले आहेत असं म्हणू लागले. ज्या समाजात सटकलेले शहाणे नसतात तो समाज प्रगती करत नाही असं म्हणतात. सार्डेनियामधल्या काही जमातींमध्ये एक विचित्र प्रथा होती. ते आपल्या टोळीतल्या निरुपयोगी झालेल्या वृद्धांना जल्लोष करत मिरवणुकीने वाजत गाजत डोंगरावर घेऊन जातात आणि हसत हसत मारून टाकतात. टोळीतला एक माणूस गेला की नवं मूल जन्माला येतं, यावर सर्वांचाच विश्वास होता. जुन्याला संपवून नव्यासाठी जागा तयार केली जात असे. जुन्याला हसून निरोप दिला जाई, नव्याचं हसून स्वागत केलं जाई. या हसण्याला सार्डेनिक लाफिंग म्हणजे सार्डेनिक हास्य असं म्हटलं जातं. हा विनोद चावा घेतो, हसवतो, अस्वस्थ करतो. सटायरिस गुदगुल्या करतो, हसू येतं, पण काही वेळा नख लागतं, ओरखडे उमटतात. काही जखमा, काही ओरखडे आनंद देणारे असतात, हे लक्षात ठेवावं लागतं. सटायरिसने फार गंभीर होऊ नये. गंभीर सटायरिसचं गंभीर होणं हास्यास्पद वाटू शकतं असं म्हणतात. त्यामुळे हसा, हसणाऱ्यांना आनंद होतो. ज्यांना हसलो त्यांना भीती वाटते. जोरात हसणं गरजेचं आहे. आमच्या घरासमोर एक प्रसिद्ध डॉक्टर होता. बरीच गर्दी असायची. डॉक्टर मन लावून तपासण्या करायचा, प्रेमानं सगळ्यांची विचारपूस करायचा. शेवटी रंगीबेरंगी गोळ्या आणि लाल पाणी द्यायचा. 2 दिवसात बिछाण्यावर पडलेला रुग्ण उठून चालायला लागायचा. पुढे तो डॉक्टर बनावट डॉक्टर असल्याची बातमी बाहेर फुटली. तो फक्त 4थी पास आहे असं म्हणतात. मी घाबरून डॉक्टर बदलला. आता मी महागड्या डॉक्टरकडे जातो. त्याच्याकडे असंख्य देशी परदेशी डिग्र्या आहेत. तो असंख्य तपासण्या करून घेतो. पण या खऱ्या डॉक्टरचा गुण त्याच्या हाताला नाही हे मान्य करावं लागतं. दुसरा, एक डॉक्टर नसलेला 4थी पास डॉक्टर थेट ऑपरेशनच करत असे असं म्हणतात. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये कापून पुन्हा शिवून त्याला पायावर उभं करणं ही सोपी गोष्ट नव्हे. हल्ली शिक्षणाचा स्तर घसरलाय. आज शिकलेल्या माणसाला हृदय कुठे, किडनी कुठे, मेंदू कुठे पटकन दाखवता येईल असं वाटत नाही. पूर्वीच्या 4थी पासांकडे बघितलं की आजच्या शिक्षणाची चिंता वाटू लागते. हल्ली डॉक्टर नसलेला डॉक्टर, इंजिनियर नसलेला इंजिनियर, शाळेत न गेलेला मास्तर अशा लोकांनीच आपल्या देशाला तारलंय. 4थी पासांच्या खांद्यावर आपण सुरक्षित आहोत हा आनंद मोठा आहे. आणि हे मनात आलं की शांत झोप लागते, उठायची इच्छाच होत नाही. असो, कोकण ही थोरा मोठ्यांची भूमी. कोकणातल्या शुद्ध सात्विक हवेत जादू आहे. कोकणात थोर माणसंच जन्माला येतात. आंबा, फणस आणि बाबा बुवा महाराजांमुळे कोकणी प्रदेश जगभर प्रसिद्ध आहे. कोकणातल्या कुठल्याही छोट्या मोठ्या गावात घरटी एक बाबा असतोच.
बाबांच्या विलक्षण गोष्टी कानावर पडतात. थक्क व्हायला होतं. आपण कोकणात जन्म घेऊनही बाबा झालो नाही याचं वाईट वाटतं. तर कोकणात बाबाने जन्म घेतला त्या पुण्यभूमीतच वि.स. खांडेकरही जन्माला आले. ते आसपासच्याच गावात राहत. खांडेकरही बाबा न होता लेखक झाले. त्यांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, त्यांना ज्ञानपीठ मिळालं, ते प्रसिद्ध पावले. खांडेकर मोठे कसे झाले याची बाबांनी सांगितलेली गोष्ट अशी. खांडेकर राहत त्याच्या आसपास एक छोटी टेकडी होती. खांडेकर दिवसभर लिहून थकत संध्याकाळी ते टेकडीवर फिरायला जात. फिरता फिरता वारा खात. काही अभ्यासक म्हणतात ते सकाळी टेकडीवर जात. आता गोष्टीत वेळ महत्त्वाची नाही, टेकडी महत्त्वाची हे लक्षात घ्यावं लागेल. तर टेकडीवर अनेक झाडं होती, पण खांडेकर एका विशिष्ट झाडाखाली बसत. नेमका त्या झाडाखाली पृथ्वीचा गुरुत्वमध्य होता. गुरुत्वमध्याचा कंट्रोल बाबांच्या हातात होता. त्यांनी मनात आणलं असतं तर ते पृथ्वीला गदागदा हलवू शकले असते, विध्वंस झाला असता. आता तिथे बसलं की खांडेकरांना सुचत जाई. ते घरी जात सुचलेलं कागदावर उतरवून काढत. ययाती खांडेकरांनी लिहिली की बाबांनी याचा नीट अभ्यास व्हायला हवा. आता आपणही त्या झाडाखाली बसून ज्ञानपीठ मिळवावं असं मनात येतं, पण जमत नाही. पूर्वी एकदा न्यूटनही असाच झाडाखाली बसला होता आणि डोक्यावर ॲपल पडल्यावर त्यानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असं म्हणतात. कोकणात झाडं भरपूर पण ॲपल नाही. नारळ किंवा फणस डोक्यावर पडला आणि कुण्या कोकणी माणसाला काही सुचलं असं अजूनपर्यंत तरी कानावर नाही. असो. अलीकडेच एक बातमी वाचली. बातमी फार मोठी नव्हती, महत्त्वाचीही नव्हती, पण वर्तमानपत्रवाल्यांना माझ्यासारख्या भरपूर रिकामा वेळ असणाऱ्यांसाठी काही चिल्लर बातम्या छापाव्या लागतात तशा पद्धतीची ती बातमी होती. कोणीतरी एक जैनब नावाची 11 वर्षांची मुलगी शाळेतून घरी चालली होती. बसमधून प्रवास करणाऱ्या जैनबनं तिकिटासाठी कंडक्टरला 10 रुपयांची नोट दिली. कंडक्टर साहेबांना नेमकी चिल्लर हवी होती. नोट बघून साहेब भडकले. मुलीकडे सुटे पैसे नव्हते. आता बाका प्रसंग उभा राहिला. मोठा वाद झाला. वाद म्हणजे साहेबच बोलले, आपल्या झणझणीत भाषेत बोलले. साहेबांची भाषा मराठी, पण अमृता ते पैजा जिंकीपेक्षा ही मराठी वेगळी होती. अत्यंत अल्प वेळेत अल्प शब्दात समोरच्याचा सणसणीत अपमान करण्याचं सामर्थ्य त्या भाषेत होतं. प्रत्यक्ष हाणामाऱ्यांसाठी फालतू वेळ नसलेल्या अनेक अहिंसक मंडळींनी ही धारदार भाषा मातृभाषा म्हणून स्वीकारली. तर कंडक्टर साहेब बोलले, पण माणसं मान सन्मानापलीकडे गेल्यामुळे काही उपयोग झाला नाही, गुंता सुटला नाही. आता भाषेनेही काम भागत नाही हे लक्षात येतात साहेबांनी नियमाचा आधार घेतला. आपले नियम म्हणजे अपमान करण्याचा कायदेशीर परवानाच. कंडक्टरने शिव्या हासडत दोरी ओढली. बस कुठेतरी फ्लायओव्हरवर जाऊन थांबली आणि मुलीला उतरून बस पुढे गेली. ही एवढीशीच, कुणालाच काहीच वाटू नये अशी बातमी. आसपासच्या सणसणीत बातम्यांमध्ये ही बातमी काही उठून दिसत नव्हती. आता नाही म्हणायला ही किरकोळ बातमी सजवण्यासाठी जैनबचा अपमान होण्यापूर्वीचा एक लहानसा फोटो छापला होता. फोटोत ती हसत होती. 11 वर्षांची मुलगी जेवढी निरागस दिसायला हवी तेवढी जैनब दिसत होती. मी आजूबाजूला शोधायचा प्रयत्न केला, पण विकट हसणाऱ्या कंडक्टरचा फोटो मात्र कुठेही दिसला नाही. बातमीत तसा दम नव्हताच. पुढल्या अनेक चमचमीत बातम्या खुणावत होत्या. दिवसा ढवळ्या वृद्धेचा खून किंवा भर रस्त्यात तरुणीवर बलात्कारासारख्या बातम्यांकडे वळायला हरकत नव्हती. पण मनात भलतेच विचार वळवळायला लागले. अस्वस्थ व्हायला झालं. ही एकटी मुलगी नंतर दप्तराचं ओझं सांभाळत घरी कशी बरं गेली असेल? तिला आपलं घर सापडलं असेल का? घर फार दूर तर नसेल ना? कंडक्टरकडे चिल्लर नव्हती, पण बसमधल्या कुणाकडेच 10 रुपये सुट्टे नव्हते. पुलावर बस थांबवून पोरीला उतरवलं जात असताना कंडक्टरला कुणीच का रोखलं नाही? ती मुलगी आता प्रवासाचा धसका तर घेणार नाही ना? अपमानाला घाबरून शाळेत जायचं तर बंद करणार नाही ना? चिल्लरवरून आठवलं,
मोठी नोट घेऊन बसमध्ये चढला तर असंच अपमानित होऊन उतरावं लागणार. नोट जेवढी मोठी तेवढा अपमान जास्त. नेमकी चिल्लर बाळगणाऱ्यांचा सन्मान होतो, सत्कारही होतो. चूक कंडक्टरची नाही, चूक काळाची आहे. हा काळ चिल्लरांचा आहे. आलिशान बस निघालेली आहे. कुठे? ते ठाऊक नाही. ठाऊक करून घ्यायचं कारणही नाही. बरं. आनंदाची गॅरंटी एवढं पुरेसं आहे. विचार करणारे विद्वान टॅलेंटेड बिलेंटेड लोकांना कंडक्टरनं बसमधून केव्हाच उतरवलेलं आहे. ते जैनप सारखेच फ्लायओव्हरवरून आपापलं घर शोधत निघालेले आहेत. चिल्लरांच्या आनंदासाठी सगळं जग राबतंय. आनंद मिळायलाच हवा, आनंद मिळत नाही म्हणजे काय असं सतत धमकावलं जातंय. माझा आनंद ठरवणारी माणसं भलतीच आहेत. मला ब्रँडेड आनंद मिळावा म्हणून सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हो, SMS वरून जोक्सचा वर्षाव होतोय. आनंदाच्या माराने सारे जण गुदमरून गेलेत. जर आनंद कमी झाल्याचा संशय जरी आला ना तरी माणसं मोडून पडतायत. चिमुरड्या पोरीकडे मोठी नोट आहे म्हणून तिला बसमधून उतरवणाऱ्या कंडक्टरला रोखण्यात आणि बस तुझी नाही, बस त्या पोरीची आहे हे ठणकावून सांगण्यात खरा आनंद असतो. हे आपण शिकायला हवं होतं, शिकवायला हवं होतं. असो, अजूनही वेळ गेलेली नाही. तोवर एन्जॉय करूया. परवा विरारला जागतिक मराठी संमेलन झालं. आता मराठी माणसाचं संमेलन आणि तेही पुन्हा जागतिक असं म्हटल्यावर मराठी छाती फुलून आलीच. नरवीर चिमाजी नगरी इथं हे जागतिक मराठी संमेलन पार पडलं. जागतिक मराठी संमेलनात हिंदी स्टार गोविंदाची मुलाखत झाली. आता गोविंदा म्हणजे हिंदी दादा कोंडके. अर्थात दादा कोंडकेंचा रांगडेपणा अस्सल मराठी होता. दादांच्या चावटपणालाही एक ग्रेस होती. तर हा असा हिंदी स्टार गोविंदा संमेलनाला आला. सहसा हिंदी नट मराठी कार्यक्रमाला आला की एखादं वाक्य तरी मराठीत बोलतो. हिंदी किंवा अमराठी माणसाच्या तोंडून मराठी वाक्य बाहेर पडल्यानंतर मराठी भाषा विसरलेल्या मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. आता ते मराठी बोलतायत म्हणजे आपली जबाबदारी संपली असं त्यांना वाटायला लागतं. काही उत्साही मराठी माणसं तर हिंदी लोकांनी आता मराठीतच बोललं पाहिजे म्हणून चळवळी उभ्या करतात. मराठी भाषेचे वर्गबिर्ग काढून त्यांना आई शिकवत बसण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित झोडपलं तर ते पटकन मराठी शिकतात हे आता सिद्ध झालंय. शाळेतही असे प्रयोग करून बघायला हरकत नाही, नाही का? मास्तर म्हणून गुंडांचीच भरती करता येईल असं वाटतंय आता. तर गोविंदानं प्रवेश केला आणि तरुणांनी अवघी नरवीर चिमाजी नगरी डोक्यावर घेतली. गोविंदा म्हणजे तरुणांचा लाडका नट. गोविंदानं पूर्वी थंडीत कुडकुडणाऱ्या तरुणाईला सरकाईलो खटिया जाडा लगे म्हणजे थंडी वाजत असेल तर खाटा सरकवा असा मोठा संदेश दिलेला होता. आपल्याकडे कसं थंडी वाजली तर शेकोटी पेटवतात, स्वतःच्या छातीच्या किंवा पोटाच्या पायाच्या भागाला ब्रँडी सोडतात, उरलेली पितात. पण उत्तरेकडे काय करतात? खाटा सरकवतात. तर अशा गोविंदाची मुलाखत झाली. गोविंदाचे विचार ऐकण्यासाठी तरुण खुर्च्या सरकवून बसले. ज्यांना खुर्च्या सरकवता येणं शक्य नव्हतं त्यांनी आपापले देह सरकवले. अलीकडे मुलाखतींचे कार्यक्रम फार लोकप्रिय झाले. मुलाखत घेणारा सतत भारावलेल्या स्थितीत प्रश्न विचारतो आणि मुलाखत देणारा प्रश्न न ऐकताच उत्तर देतो. मुलाखत रंगते आणि शेवटपर्यंत खरा माठ कोण हे कळत नाही. हे कळू न देण्यातच कार्यक्रमाचं यश असतं, मुलाखत गाजते. मग या गोविंदानं या अशा सरकलेल्या तरुणांना आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला. स्ट्रगल करा म्हणजे अपयश येणार नाही आणि अपयश आलं तरी डगमगू नका असा संदेशही त्यानं दिला. आता तरुणांना डगमगायला झालं किंवा त्यांचं आरोग्य सांभाळायचं कसं याबद्दल गोविंदानं काही नवे उपाय सुचवले नाहीत. त्यामुळे सगळ्याच अडचणींवर खाटा सरकवणे हा एकमेव इलाज असावा असा काही तरुणांचा समज होणं स्वाभाविक होतं. गोविंदाने मुलाखती श्रद्धेवरही फार जोर दिला. तरुणांनी आईवडिलांचा शब्द पाळावा असं तो म्हणाला. आता तरुणांनी आईवडिलांचा शब्द पाळला असता तर गोविंदाचा एकतरी सिनेमा चालला असता काय?
आई वडिलांनी तरुणांना खाटा सरकवायची परवानगी दिली असती काय? तर ते असो. तर गोविंदाची मुलाखत गाजली, भरपूर गर्दी जमली, तरुण आलेच होते, सरकासरकी झालीच. हा तरुण मग नवा विचार घेऊन घरी गेला. शेवटी काय, जागतिक मराठी संमेलन यशस्वी झालं हे महत्वाचं. अरे एवढ्यातच एक SMS आलाय. साहित्यिक गप्पांच्या कार्यक्रमात एका मालिकेतलं अख्खं कुटुंब सहभागी होणार आहे, मला जागा मिळेल का? सुप्रसिद्ध आयोजकांशी बोलून बघायला हवं. चला तिथेच भेटूया. तर मध्यंतरी मी अमेरिकेला जाऊन आलो. अमेरिकन समाजाला थँक्यू नावाचा एक गंभीर आजार जडलेला आहे. त्यांना थँक्यू व्हायरसनं घेरलेलं आहे आणि हे त्यांच्या लक्षातही आलेलं दिसत नाही. ते सतत उठत बसत एकमेकांना थँक्यू म्हणत असतात. ते बसमध्ये चढताना रांगेतल्या पुढल्या माणसाला थँक्यू म्हणतात, चढल्यावर वळून मागच्याला थँक्यू म्हणतात, ड्रायव्हरला थँक्यू म्हणतात, बसलेल्यावर इतर बसलेल्या लोकांना थँक्यू म्हणतात, उतरताना पुन्हा सगळ्यांना थँक्यू म्हणत उतरतात. थँक्यू म्हणणाऱ्यांनाही तिथे थँक्यू म्हणणारे काही जण मला भेटले. अर्थात तिथे मलाही थँक्यूची लागण झाली. एकदा झालं असं, मी रेल्वेतून एका स्टेशनवर उतरलो. आता थँक्यू म्हणण्यासाठी ड्रायव्हरच्या केबिनपर्यंत धावावं लागतंय की काय, असे विचार माझ्या मनात आले. पण इतर कुणीही असं करताना दिसलं नाही. शेवटी रेल्वेच्या डब्यालाच थँक्यू म्हणून मी स्वतःची सुटका करून घेतली. आपल्याला अशी थँक्यूची सवय नसते. आपल्याकडे थँक्यू म्हणण्याची वेळ आपल्यावर कोणी येऊच देत नाही. एखादा प्रेमाने नम्रपणे थँक्यू म्हणाला तर आपण दचकतो. आपल्याला त्याचा संशय येतो. आपल्याकडे फुकटात एखादं काम करून घ्यायचं झालं तरच माणसं प्रेम दाखवतात. नम्रता हा सापळा असतो. अशा लबाड प्रेमळ माणसांशी संबंध ठेवायला आपण घाबरतो. तिथे एक केन नावाचा विद्यार्थी मला भेटला. तो न शिंकता आपल्या देशावर भरभरून बोलत होता. तिथल्या प्रामाणिक कष्टाळू माणसांविषयी बोलत होता, त्याच्या देशानं केलेल्या प्रगतीविषयी बोलत होता, चिनी माणसाच्या राष्ट्रभक्तीविषयी बोलत होता. मला असं बोलता येईना, गप्पही बसवेना. मग मी आपल्या माणसांबद्दल न बोलता थेट भारतीय आत्म्यालाच हात घातला. आत्म्यावर बोलायला ज्ञानापेक्षा कॉन्फिडन्सची जास्त गरज असते, हे लक्षात ठेवलं म्हणजे काही त्रास होत नाही. मी आमचा भारतीय आत्मा म्हणजे कसा, फायर प्रूफ, वॉटर प्रूफ, बुलेट प्रूफ अशा छापाचं काहीतरी बडबडत राहिलो. त्या चिनी विद्यार्थ्याचा पूर्ण कॉन्फिडन्स गेल्यानंतरच थांबलो. आपण आत्म्याच्या जोरावर आता चीनला संपवू शकतो असा विश्वास वाटायला लागलेला आहे. तिथे रस्त्यावर आफ्रिकन अमेरिकन लोक दिसतात. ते दिसेल तिथे तोंडातल्या तोंडात गाणं म्हणत नाचत असतात. ते रस्त्यावर चालताना नाचतात, रांगेत उभ्या उभ्या नाचतात, हॉटेलात जेवताना काटे चमचे नाचवत जेवतात. ते आपलं फारसं बरं नसलेलं जगणं एन्जॉय करतात. त्यांचं नाचणं खटकत नाही. त्यांच्या शरीराला नाचणं शोभून दिसतं. आपल्या शरीराला मात्र प्रॉब्लेम आहे. आपलं शरीर मारामारीसाठी घडवलेलं असल्यामुळे नृत्यासारखा पानसट प्रकार आपल्या शरीराला मानवत नाही. अंगावर धावून जाणं, आवाज देणं, हूल मारणं, लोळवणं हे खेळ आपल्या शरीराला शोभून दिसतात. आता अलीकडे काही मिरवणुकींमध्ये उत्साहानं किंचाळत आपण आपलं शरीर नाचवतो, पण तो नाच न वाटता मारामारीच वाटते, दंगलीचा भास होतो. असो. तर तिथे मी एका हॉटेलात जेवायला गेलो होतो. ऑर्डर घ्यायला एक मॅक्सिकन बाई होती. बाई नाचत होती, गंमत करत होती, हसत होती, हसवत होती. जरा काही चुकलं तर पुन्हा पुन्हा माफी मागत होती. चुकीची शिक्षा म्हणून जास्तीचं काहीतरी खायला आणून समोर ठेवत होती. तिनं जेवण आणायला थोडा उशीर होतोय असं म्हणून मला फुकट वाईनचा ग्लास दिला. क्या बात आहे. आणि वर जेवण येईपर्यंत मी तुम्हाला वाईन देत राहीन असं म्हणून हसत सुटली. मी जेवण लवकर येऊ नये म्हणून प्रार्थना करत बसलो. आपल्याकडे हॉटेलात असं होत नाही. गळ्याला टाय बांधल्यामुळे स्वतःला गव्हर्नर समजणारा एक माणूस ऑर्डर घ्यायला टेबलापाशी उभा राहतो. हातातल्या मळक्या वहीवर पेन टेकवतो आणि हा बोलो म्हणून दरडावतो. आता बोलो हे म्हणताच आपले हातपाय थंड पडतात, कलकली सुटते.
मिनिटभरात ऑर्डर दिली नाही तर गव्हर्नर आपल्याला पदच्युत करतील, धक्के मारून बाहेर काढतील म्हणून आपण घाबरतो. तर असंच एकदा कारने प्रवास करत असताना छोटं शहर वाटेत लागलं. रस्त्याच्या कडेला अनेक हॉटेल्स होती. एका हॉटेलवर वडापाव हे शब्द इंग्रजीत टाईपले होते. ते वाचून माझं मराठी मन मोहरून आलं. शेवटी केलं आपण जग काबीज केलं असं वाटून छाती फुगून आली. वडापाव खायची इच्छा झाली. माझ्या सोबतचे जे गृहस्थ होते ते चौकशी करायला म्हणून गेले. गरम गरम वडापाव, तिखट अशी झणझणीत चटणी, तळलेल्या मिठातल्या मिरच्या, असे तेलकट विचार मनात यायला लागले होते. देशप्रेमानं मन असं भरून भरून आलेलं होतं. तेवढ्यात सोबतचे गृहस्थ चौकशी करून परतले. त्यांचा चेहरा पडला होता. ते हॉटेल पाकिस्तान्याचं म्हणजे पाकड्याचं होतं. हे ऐकलं आणि मनाचा मोहर गळून पडला हो. पेटून उठलं मन. आम्ही वडापाव खाल्ला नाही, देशद्रोह होता होता राहिला. अशाच एका शहरात उत्तम भारतीय जेवणाची चौकशी करत करत आम्ही एका हॉटेलात शिरलो. तेही पाकिस्तानी माणसाचं हॉटेल होतं. मला आश्चर्य वाटलं. चौकशी केल्यावर गोष्ट कळली ती अशी: त्या शहरात अनेक भारतीय विद्यार्थी राहतात. जेवायला पाकिस्तानी माणसाच्या हॉटेलात येतात. जेवताना घरच्या जेवणाची आठवण काढून रडतात. पाकिस्तानी त्यांचा मित्र झाला. आपल्या मुलांनी त्याला घरून आणलेले मसाले दिले, अस्सल भारतीय पदार्थ शिकवले. आता मुलांना घरच्यासारखं वाटावं म्हणून तो पाकिस्तानी भारतीय जेवण बनवतो. अस्सल भारतीय जेवणासाठी त्याचं हॉटेल प्रसिद्ध आहे. ही गोष्ट ऐकल्यावर मनाने मोहरून जावं की पेटून उठावं असा गोंधळ उडालाय. अमेरिकेत भारतीय मनाला गचके बसावेत अशा गोष्टी सतत घडत असतात. ही थेट व्हाईट हाऊस समोरची गोष्ट आहे. व्हाईट हाऊस समोरच एक फाटका रापलेला म्हातारा हातात कर्णा घेऊन खणखणीत आवाजात इंग्रजीतून पर्यटकांशी बोलत होता. त्याच्या देशावर अमेरिकेनं केलेल्या अन्यायाबद्दल बोलत होता. छळाच्या कपटाच्या भयंकर कहाण्या ऐकवत होता. अमेरिकेला शिव्या शाप देत होता. तो थकला की रस्त्यावरच एका फाटक्या चटईवर बसायचा. त्याची खंगलेली बायको त्याला पाणी पाजायची. पुन्हा उत्साही पर्यटकांचा तांडा आला की तो पुन्हा उठून उभा राहायचा. पुन्हा शिव्या शाप देणं सुरू व्हायचं. आसपास असंख्य रक्षक आणि पोलीस उभे होते, पण कुणीही तो आपली सगळ्या जगासमोर बदनामी करतोय यासाठी म्हणून त्याला अडवत नव्हते, रोखत नव्हते. म्हाताऱ्याला आक्रोश करायचा अधिकार आहे हे अमेरिकेला मान्य होतं. इतरांच्या आविष्कार आणि विचार स्वातंत्र्याचा सन्मान करणाऱ्या अमेरिकेचं कौतुक करायचं की मनाचा गोंधळ उडतो. व्हाईट हाऊसपासून थोड्याच अंतरावर युद्धात पराक्रम गाजवलेल्या सैनिकांचं स्मारक होतं. माझ्यासोबतचे ते स्मारक बघायला गेले. मला काही जावंसं वाटलं नाही. मी पेपर चाळत तिथेच उभा राहिलो. त्यात दुसऱ्या देशावर बॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकन विमानाला आता पायलटची गरज नाही असलं संशोधन यशस्वी झाल्याची बातमी होती. हसो, अजूनही महासत्तेला आवाज देणारा तो फाटका म्हातारा माझ्या मनातून जात नाहीये. मला एक पिकासोची गोष्ट आठवती. पिकासो म्हणजे बाप चित्रकार. तर त्याचा एजंट चित्र विकण्यापूर्वी चित्राच्या अस्सलपणाची खात्री करून घेण्यासाठी त्याच्याकडे गेला. चित्र दाखवून म्हणाला, हे पेंटिंग खरं आहे ना? पिकासो म्हणाला, नाही, हे पेंटिंग फेक आहे. पुन्हा काही दिवसांनी तोच एजंट दुसरं चित्र घेऊन पिकासोकडे गेला. म्हणाला, हे चित्र तुम्हीच रंगवलंय ना? पिकासो म्हणाले, नाही, हे देखील फेक पेंटिंग आहे. आता एजंट गडबडला. म्हणाला, नाही, हे पेंटिंग करत असताना तुम्हाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यावर पिकासो म्हणाला, मी अनेकदा फेक पेंटिंग्स करतो. पिकासोसारख्या जिनियसची ही कथा मग आपल्याकडच्यांचं काय हो? विचार मनात आला तरी घाबरायला होतं. आपण आयुष्यभर फक्त फेकच लिहितो, बोलतो, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. असो, अलीकडे स्वतःचा संशय यायला लागलाय. आपणही डुप्लिकेटच आहोत की काय असले विचार डोक्यात येऊन झोप उडते. आठवणीत सतत भर घालावी लागते. आठवणी सजवाव्या लागतात. हळूहळू या नव्या आठवणी पुसल्या की खऱ्या
अस्सल अस्सल वाटायला लागतात. ज्यांना आठवणी अद्ययावत करता येतात त्यांनाच नॉस्टॅल्जिया मनापासून एन्जॉय करता येतो. आता वाटतं लेखन करणं आणि बाबागिरी करणं यात फारसा फरक नसावा, तरी देखील आपण आपलं झाड शोधत राहावं, लिहित राहावं. माणसाला पुन्हा शेपूट फुटणार नाही एवढं बघावं. धन्यवाद. धन्यवाद.